मनापासून स्वागत आहे. घरी श्रीखंड बनवलं की ते आंबटलं होतं किंवा पातळ होतं. शिवाय चक्का बनवायला 10 ते 12 तास लागतात का? मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण आज मी दाखवणार आहे फक्त एका तासात चक्का तयार करून एकदम क्रीमी आणि घट्ट श्रीखंड कसं बनवायचं. काही सोप्या टिप्सने तुमचं श्रीखंड बाजारालाही मागे टाकेल. यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शिवाय फक्त 1 लिटर दुधापासून आपण अर्धा लिटर श्रीखंड बनवणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. यासाठी घट्टसर असं 1 लिटरचं दही आपण घेतलेलं आहे. हे दही सुरुवातीलाच असं थोडंसं फेटून घ्यायचं आहे. यानंतर एक खाली भांडं ठेवायचं, वरती चाळण ठेवून असं ट्रान्सफर एकदम कॉटनचं कापड घ्यायचं आहे आणि असं व्यवस्थित असे पसरवून ठेवायचं आहे. आपण बऱ्याचदा काय करतो, हे दही लटकवून ठेवतो. त्यामुळं आपले 10 ते 12 तास लागतात यातील पाणी निघून जाण्यासाठी. तर ही ट्रिक आपण वापरली तर अगदी एका तासात तुमचा चक्का तयार होईल. अशी जितकी पसरट असेल चाळण तितकी मोठी पसरट घ्यायची. यावरतीच हे कापड असं पसरून यावरती असा पसरवूनच ठेवायचा, लटकवून वरती ठेवायचं नाही. असंच पसरवून ठेवल्यामुळं जे 10 ते 12 तास लागतात ते एका तासामध्ये आपलं यातील जे पाणी आहे ते पूर्ण निथळून खाली येतं. आपण जेव्हा घट्टसर बांधून ठेवतो त्यावेळी तो त्याचा गोळा तयार होतो आणि फक्त जे खाली तळाला असतं त्याचंच पाणी निघून जातं आणि मधला भाग तो तसाच राहतो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी फक्त 1 तास झालेला आहे. एका तासात आपलं हे सर्व पाणी निथळून आलेलं आहे. आता यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता आपलं जे चक्का आहे तो बऱ्यापैकी 50% आपला हा तयार झालेला आहे. पसरट असं भांडं असल्यामुळं हा तळाचा आणि साईडचा सर्व भाग हा पाहू शकतो एकदम घट्टसर असा आलेला आहे. आता यानंतर मधला जो भाग असतो त्यामध्ये थोडंफार पाण्याचा अंश असतो. यामुळं हे जे चक्का आहे तो थोडा पातळ आहे. आता काय करायचं आहे, आपण हे आता पूर्ण असं गुंडळून घ्यायचं आहे या कापडामध्येच आणि अगदी हलक्या हातानं हे थोडं थोडं दाबायचं आहे. पाहू शकता एकदम स्वच्छ असं पाणी निघत आहे. हलक्या हलक्या हातानंच असं दाबून घ्यायचं आहे. आता पुन्हा हे आपण सोडून पाहायचं आहे. पाहू शकता आपला किती घट्टसर असा चक्का तयार झालेला आहे. परंतु आणखी एक ट्रिक आपण करायची आहे. आता हा चक्का बऱ्यापैकी आपला घट्टसर झालेला आहे, परंतु अगदी मधोमध काही अगदी थोडासा अंश पाण्याचा राहिलेला असतो. यामुळे हा असा पलटवून घ्यायचा आहे. म्हणजे आपण जो बाहेरचा भाग आहे तो आतील साईडला असा करायचा आहे आणि आतील भाग बाहेरच्या साईडला असा करायचा आणि पुन्हा हे कापड असं गुंडाळा करून अगदी हलक्या हातानं आणखी हे पिळून घ्यायचं आहे. यामुळं अगदी 10 ते 12 तास आपण लटकवून ठेवतो दही, त्यामुळं आंबटपणा पण जास्त वाढतो श्रीखंडाचा. तर ह्या ट्रिकने तुमचा अगदी चक्का एका तासात तयार होतो आणि आंबट तर अजिबात होत नाही. वेळ पण लागत नाही, अगदी झटपट तयार होतो. तर अगदी या ठिकाणी पाहू शकता आता अजिबात आपल्या या चक्क्यामध्ये पाण्याचा अंश राहिलेला नाही. अगदी घट्टसर दाटसर असा आपला हा चक्का आता या ठिकाणी तयार झालेला आहे. आता आपण पुढची प्रोसेस पाहूया. तर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. तर 1 लिटर या दह्याच्या चक्क्यासाठी आपण या ठिकाणी अर्धी वाटी साखर घ्यायची आहे. 8 ते 9 वेलची घेतलेली आहे सोलून. एक लवंग घ्यायची आहे आणि थोडंसं आपण जायफळ खिसून टाकायचं आहे. जायफळ थोडंसंच घालायचं आहे, जास्त घालायचं नाही. या ठिकाणी असं खिसूनच घालायचं म्हणजे त्याचं प्रमाण आपल्या व्यवस्थित लक्षात येतं. आता हे आपण मिक्सरला छान अशी याची बारीक पूड करून घ्यायची आहे. ही तुम्ही चाळून घेतली तरी सुद्धा चालू शकतं. आता हा आपला तयार जो चक्का आहे हा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. कापडाला वगैरे चिकटलेला सर्व चक्का आपण या ठिकाणी काढून घ्यायचा आहे. फक्त 1 लिटर दही होतं. तर या ठिकाणी पाहू शकता अजून आपण साखर वगैरे काही मिक्स केलेली नाही, तरी आपलं श्रीखंड भरपूर असं तयार झालेलं आहे. आता या ठिकाणी 1-2 टेबलस्पून मिल्क पावडर घालायची आहे. मिल्क पावडर 2 टेबलस्पून एवढीच घालायची आहे, यापेक्षा जास्त घालू नका, टेस्ट बिघडेल. पण 2 टेबलस्पून नक्की घाला, यामुळे टेक्स्चर छान येतं. आणि आपण जी चाळून घेतलेली साखरची पावडर आहे ती आता यामध्ये मिक्स करायची आहे आणि अतिशय छान व्यवस्थित असं हे फेटून घ्यायचं आहे. ही खरी प्रोसेस आहे की फेटणं.
जितकं जास्त तुम्ही फेटाल तितकं जास्त आपलं हे श्रीखंड क्रीमी बनतं. तर यामध्ये आणखी एक आपण घटक फक्त ॲड केलेला आहे. अगदी 1 टेबलस्पून गरम दुधामध्ये या ठिकाणी केशर मी ऑलरेडी आधी भिजत घातलं होतं. हे यामध्ये टाकायचं आहे. तुम्ही म्हणाल आता दूध घातलं तर हे श्रीखंड पातळ सेलसर नाही का होणार? अजिबात नाही होणार. कारण आपण या ठिकाणी दुधाची पावडर टाकलेली आहे. जर तुमच्याकडे केशर अवेलेबल नसेल, नाही घातलं तरी सुद्धा चालू शकतं. आता हे छान असं फेटून घ्यायचं आहे. परंतु या ठिकाणी अतिशय क्रीमी होण्यासाठी आणखी एक ट्रिक वापरायची. ही म्हणजे एक अशी एकदम पातळ अशी जी चाळण असते ना, एकदम बारीक मैदा वगैरे चाळायची जी चाळण असते, ती घ्यायची आहे आणि त्यामधून हे असं आपण पुन्हा हे श्रीखंड, साखर वगैरे सगळं मिक्स केल्यानंतर हे असं चाळणीमधून म्हणजे दाबून असं हे प्रेस करून चाळून घ्यायचं आहे. अगदी हातानेच व्यवस्थित घासलं ना, म्हणजे व्यवस्थित सगळे श्रीखंड तयार होतं आणि अगदी खाण्यासाठी आपलं हे परफेक्ट असं हे श्रीखंड तयार झालेलं आहे. आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये ड्रायफ्रुट्स मिक्स करायचे आहेत. यामध्ये असतील तर 2 ते 3 टिप्स आपण लक्षात ठेवायच्या आहेत. दही जास्त आंबट नसावं, दही घट्टसर असावं, जास्त पण मिल्क पावडर टाकू नका. 2 टेबलस्पून पुरेसे आहे. चक्का नेहमी चांगला फेटा, तेच क्रीमी टेक्स्चरचं सिक्रेट आहे. अक्षय तृतीयेला अशा प्रकारचं श्रीखंड बनवून पहा आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.